नमस्कार. आपण बघत आहात महाराष्ट्र टॉक. राज्यात गेला 1 महिना कॅप्टन अशोक खरात या राजकीय ज्योतिषाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अशोक खरातला पोलिसांनी पकडलाय. त्याच्यावर बरेच भयंकर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्याच्याशी निगडीत जे काही राजकीय नेते आहेत, त्याची मित्रमंडळी आहे, त्याच्या मालमत्तांबरोबर जे काही सरकारी अधिकारी निगडीत आहेत, भागीदारीत निगडीत आहेत, त्यांची चौकशी काही होताना दिसत नाही. विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार या प्रकारनी प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र अजूनही हव्या त्या पद्धतीने कॅप्टन खरातच्या सहकाऱ्यांची चौकशी होत आहे असं काही दिसत नाहीये. त्यातच आज एक खळबळजनक बातमी उघडकीस आली आहे. त्याचे मित्र आणि त्याची जी ट्रस्ट होती, शिवनिका ट्रस्ट, याच्यावर जे उपाध्यक्ष होते जितेंद्र शेळके, यांचं अपघाती मृत्यू झाला आहे. भर दुपारी 12 वाजता समृद्धी महामार्गावर शिर्डीच्या जवळ एक जो कंटेनर उभा होता, त्या कंटेनरला मागून जोरदार धडक देऊन शेळकेची गाडी त्या कंटेनर खाली घुसली. त्यात त्यांचा आणि त्यांच्या पत्नी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचा 14 वर्षाचा मुलगा हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर महत्वाचं म्हणजे या प्रकरणाबद्दल, या अपघातामुळे खूप प्रश्न उपस्थित झाले आहेत. जेव्हा खरातला अटक झाली, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले. त्या महिलांमध्ये काही सरकारी नोकर आहेत, सरकारी अधिकारी पदावरच्या महिला आहेत, काही राजकारण्याच्या निकटवर्तीय असलेल्या महिला आहेत. त्याचबरोबर ते छुपीचित्र, त्याचं जे छायाचित्रण केलं, असे काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याच्यामुळे आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात राजकीय नेते या खराशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे अगदी सुरुवातीपासून हा खराचा एन्काउंटर होऊ शकतो असे आरोप करण्यात येत होते. आता त्यांचे निकटवर्तीय डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याने परत एकदा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत, त्यांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. खरोखरच कॅप्टन खरातची चौकशी सखोल होणार, त्याच्या निकटवर्तीय चौकशा फेऱ्यात अडकले जाणार, की नेहमीप्रमाणे वरवरची मलमपट्टी केली जाणार आणि जे बडे मासे या प्रकारात अडकले आहेत त्यांना अलगदपणे बाजूला केले जाणार, अशी चर्चा देखील आता सुरू आहे. आपण बघतोय की 2 दिवसापूर्वी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. त्या खरात बरोबर कोणते राजकीय नेते किती काळ बोलले याचा सर्व काही तपशील त्यांनी माध्यमांसमोर जाहीर केला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आहेत, सरकारी अधिकारी आहेत, काही जमिनीचे दलाल आहेत. हे सगळं जाहीर करूनही हव्या त्या पद्धतीने चौकशी होताना दिसत नाही. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या फोनवरून कॅप्टन खरातला शेकडो कॉल गेलेत, हजारो सेकंद त्या दोघांचं संभाषण झालंय. रुपाली चाकणकर यांच्या
बहिणीची खाती, बँक खाती, अशोक बँक खात्यासाठी अशोक खरात नॉमिनी होता. एवढे सगळे प्रकरण उघडकीस आलं आहे. अंजली दमानिया यांनी हे सगळं माध्यमांसमोर उघड केलं आहे, पोलिसांना दिलेलं आहे. मात्र पोलीस हव्या त्या पद्धतीने चौकशी करताना दिसत नाहीत. त्यामुळं या प्रकरणात यापुढं काय होणार याची चर्चा सुरू असतानाच आज कॅप्टन खराचे निकटवर्तीय यांचा मृत्यू झाला आहे. त्याच्यामुळं या प्रकरणाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. नमस्कार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.